नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर. आज आपल्याला या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट दिलेला आहे, या ऑब्जेक्टवर आधारित परीक्षेला कोणत्या पद्धतीने प्रश्न येणार ते या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आता हा ऑब्जेक्ट बघितलात तर ह्या ऑब्जेक्टची लेंथ इथून इथपर्यंत बघा 60 मिलीमीटर आहे. ही निरीक्षकाची दिशा आहे, म्हणजे डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर फॉर फ्रंट व्ह्यू, म्हणजे ह्या दिशेने ऑब्झर्वर पाहत आहे. ही झाली लेंथ 60 मिलीमीटर, ती या ठिकाणी मी लिहिलेली आहे. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट 40 मिलीमीटर अँड विड्थ म्हणजे रुंदी 40 मिलीमीटर. आता हा ऑब्जेक्ट कसा आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. हा बघा, हा असा ऑब्जेक्ट आहे. इथून तुम्ही ज्या वेळेला पाहताय त्या वेळेला तुम्ही जेव्हा फ्रंट व्ह्यू मध्ये बघता तेव्हा तुम्हाला हा पार्ट दिसतोय आणि हा पार्ट दिसतोय. ज्या वेळेला तुम्ही टॉप व्ह्यू बघाल, त्याला थोडा मी असा हे करतो बघा. आता हे जे रेड कलर मध्ये केलेलं आहे ना, हे तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू मध्ये हे जे ब्ल्यू कलर मध्ये जे केलेलं आहे, जो पार्ट आहे किंवा जे प्लेन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. आता ह्याच्यावर आधारित क्वेश्चन्स किंवा प्रश्न कसे येतात परीक्षेला ते बघा. क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय फ्रंट व्ह्यू म्हणजेच इलेव्हेशन. ह्या इथे 1 2 3 आणि 4 ए बी सी आणि डी दिलेले आहेत पर्याय. ह्याच्यामध्ये आता फ्रंट व्ह्यू कुठला? आता बघा ना, हाही सेमच दिसतोय, हा सेम दिसतोय, हा सेम दिसतोय आणि हा सेम दिसतोय. पण ह्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण करून त्याप्रमाणे आपल्याला त्याचा फ्रंट व्ह्यू या ठिकाणी ठरवायचा आहे. आता या ऑब्जेक्टची मी तुम्हाला लेंथ काय सांगितली? 60 मिलीमीटर. आता ह्या दिशेने तुम्ही बघताय फ्रंट व्ह्यू म्हणजे समोरून बघून काढलेला देखावा. आता हे डिस्टन्स किती आहे? 10. जे डिस्टन्स कमी आहे 10. इथून इथपर्यंत हे डिस्टन्स किती आहे? 40 मिलीमीटर. कुठे दिलंय तर ह्या ठिकाणी. हे 10, हे 40, ह्या ठिकाणी इथून इथपर्यंत हे किती डिस्टन्स आहे? 30. देन हे 20, देन ह्या ठिकाणी आहे किती? 40 आणि देन 60 मिलीमीटर. म्हणजे हा जो पार्ट आहे हा पहिले फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार म्हणजे प्लेन ए आणि त्यानंतर प्लेन बी. प्लेन बी ची साईज काय पहा? 40 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर आणि 30 मिलीमीटर. आता ह्या ठिकाणी दिसताना सर्व सारखेच दिसत आहेत, पण ह्याच्यामध्ये बघा हा पार्ट थोडा खाली आहे, हा पार्ट मिडल मध्ये आहे, हा पार्ट अजून वर गेलेला आहे. म्हणजे हा जो व्ह्यू दिलेला आहे, हा व्ह्यू दिलेला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्याशी साम्य साधतोय किंवा साधर्म्य साधतोय. म्हणून ह्या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर येणार आहे सी. म्हणजे निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी ते ठरवायचंय. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? आयडेंटिफाय टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू म्हणजे प्लान, प्लान म्हणजे वरून बघून काढलेला देखावा. आता ह्या ऑब्जेक्टला तुम्हाला वरना पाहायचंय. इथून पाहतोय आपण टीव्ही किंवा टॉप व्ह्यू. तुम्हाला हा पार्ट दिसेल, हा रेड कलर मध्ये दिलाय प्लेन डी आणि हा प्लेन सी. आता प्लेन डी आहे, हे डिस्टन्स किती आहे? 10 मिलीमीटर. हे इथून इथं 60, हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. हे 20, इथून इथे हे 30 आहे. 30 कुठे आहे? ह्या ठिकाणी दिलेलं आहे. हे 30 आणि हे जे डिस्टन्स आहे या ठिकाणी आहे 40 मिलीमीटर. मग आता ह्याच्यामध्ये बघताना बघा, जसा इथे दिलेलं आहे त्याप्रमाणेच इथं असा ब्लॉक दिलाय, ह्या इथे एक असा ब्लॉक दिलाय, इथे एक दिलाय आणि इथे एक दिलाय. तर साधारण निरीक्षण करायचंय आपण. निरीक्षण शक्ती वाढवा. त्या ठिकाणी पाहायचंय आपल्याला हे डिस्टन्स किती आहे? 10. आता ह्या इथे अशा रेषा काढल्यात बघा ब्ल्यू कलर मध्ये, यामध्ये बघायचंय. हे आलं 10 डिस्टन्स, इथून इथे हे आलं 60, देन हे आलं डिस्टन्स 40, 20, इथून इथं 30 आणि मग ही लाईन. म्हणजे हा जो प्लेन आहे हा प्लेन त्या ऑब्जेक्टशी मॅच करतोय. वरना पाहताय तुम्ही, म्हणजे हा झाला प्लेन डी, बरोबर. हा प्लेन डी झाला. त्यानंतर वरना बघताना हा प्लेन सी 30 बाय 40 मिलीमीटर. 1 2 3 30 40 30 40. प्लेन कोणता येतो? तो प्लेन सी. म्हणजेच ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे तर बी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय लेफ्ट हँड साइड व्ह्यू. लेफ्ट हँड साइडला तुम्हाला इकडून पाहायचंय या दिशेने. तुम्हाला हा पार्ट दिसेल म्हणजे हा प्लेन ई आणि प्लेन एफ. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बघा इथे पण सेम दिलंय, म्हणजे असंच दिलं एल,
इथे पण एल, इथे पण एल आणि इथे पण एल. पण हा जर पार्ट पाहिलात, हा तर पार्ट खूपच वरती दिलेला आहे. ह्या इथे चौरसच दिलंय, ह्या इथे बघा एकदमच खाली आणलंय. तर साधारण मॅच तर व्हायला पाहिजे. म्हणजे आपण इकडून पाहतोय ना, तर हे डिस्टन्स किती आहे 10. हे आलं 10. इथून व्हर्टिकली डाऊन म्हणजे खाली किती आहे डिस्टन्स 40. 40 मिलीमीटर. हे किती आहे इथून इथे 40 मिलीमीटर. हे किती डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर. आणि मग हा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच कुठला प्लेन आहे तो ई. मग हा ई प्लेन इथे आलेला आहे. बाकी तर सगळे चुकलेलेच आहेत. आणि त्यानंतर हा प्लेन एफ, ह्या एवढा जो पार्ट आहे तो ह्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, आयडेंटिफाय लेफ्ट हँड साइड व्ह्यू, तर डी. आता नेक्स्ट किंवा लास्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी प्लेन्स आर देअर इन द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये टोटल किती प्लेन आहेत 6, 7, 8, 9, 6, 7, 8 and 9. आता बघा या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे बरोबर. त्याच्यामध्ये इथे एक प्लेन आहे, इथे एक प्लेन आहे, 2 प्लेन दिसत आहेत आपल्याला. वर्ण पाहिल्यानंतर काय होतंय, हा रेड कलर मध्ये हा 4 झाले, ह्या इथे हा 5, हा झाला 6. आता हेच तुम्हाला मी ह्या ठिकाणी दाखवतो. हा एल टाइप प्लेन, एक प्लेन, प्लेन नंबर 1 किंवा हा झाला 1. याला आपण नाव देऊ या इथे. हा 1, हा 2, नंतर सी 3, डी 4, ए बी सी डी ई 5, एफ 6. हे उत्तर आहे का 6? तर नाही. का नाही? आता बघा या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे 6 प्लेन तुम्हाला मी दाखवले. 6 नंतर हा इथे आहे 7, तोच या ऑब्जेक्ट मध्ये इथे आहे. हा झाला 7. नंतर हा पहा 8. ऑब्जेक्ट मध्ये कुठे आहे, इथून इथपर्यंत हा झाला 8. आणि हा जो बॉटमला आहे असा आहे ना ऑब्जेक्ट, हा झाला 9. म्हणजे या ठिकाणी काय करायचंय का, तुम्ही निरीक्षण शक्ती वाढवायची, निरीक्षण करायचं ऑब्जेक्टचं का नक्की एक्झॅक्टली तो कसा आहे. नुसतं आपल्या समोर जे दिसले ए बी सी डी ई एफ 6 झालं असं नव्हे. तर बॅक साइड प्लेन आहे, तो राईट साइड प्लेन आहे, आणि हा खालचा जो आहे तो बॉटम प्लेन. म्हणजे 6 + 3 म्हणजे झालं किती, टोटल 9 प्लेन्स आहेत. या ठिकाणी जरा तुम्ही तुमचं डोकं लावा, निरीक्षण शक्ती वाढवा. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते परीक्षेला विचारले जातात. थोडे ट्रिकी क्वेश्चन्स असतात, पण आपण निरीक्षण करायचं आहे ऑब्जेक्ट एक्झॅक्टली कसा आहे ते, आणि त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ते क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर सिलेक्ट करायचा आहे. तर हे तुम्हाला आता कळलं असेलच. याप्रमाणे तुम्ही ड्रॉ करा. तर आजच्यासाठी इथेच थांबतो. धन्यवाद.